नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहतात सन्मान महाराष्ट्र. राज्यातच नव्हे तर पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मल्हारपूर नळदुर्ग येथील खंडोबा यात्रा शुक्रवार दिनांक 2 जानेवारी पासून सुरुवात होत आहे. सर्व धर्माचे प्रतीक असलेल्या यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी मंदिर संस्थान ट्रस्टीचे उपाध्यक्ष अविनाश मोकाशी यात्रेचे वेळापत्रक व यात्रेतील सोयी सुविधा या संदर्भात माहिती देत आहेत. चला तर पाहूया या वर्षी नेमक्या भाविकांसाठी कोणत्या सुविधा आहेत व यात्रा कालावधीत कोणते धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येत्या 2 तारखेला मल्हारपूर येथील खंडोबाची यात्रा सुरुवात होत आहे. या अनुषंगाने खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे उपाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. यात्रेच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ. काय सांगाल सर यात्रेच्या संदर्भामध्ये? महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री खंडेरायाची यात्रा मल्हारपूर आणि नळदुर्ग तालुका तुळजापूर या ठिकाणी दिनांक 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. यात्रेच्या अनुषंगानं भाविकांसाठी कोणत्या सोयी सुविधा राहणार आहेत? यात्रा पूर्व तयारीमध्ये आम्ही आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच न्यास अधिकारी तसेच तहसीलदार साहेब आणि वरिष्ठ सर्व मंडळींना आम्ही पत्राद्वारे अगोदर यात्रेची तयारी कळवलेली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांसाठी पाणी पुरवठा, स्वच्छतागृह आणि मंदिरामध्ये दर्शन रांग, त्याचबरोबर मंदिराला विद्युत रोषणाईचा याप्रमाणे सर्व ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न आम्ही यात्रा पूर्व तयारीमध्ये केलेला आहे. 3 दिवस यात्रा होते. यात धार्मिक कार्यक्रम काय काय होणार आहेत? आता 2 जानेवारीला यात्रा सुरुवात होते. या 2 जानेवारीमध्ये 2 जानेवारी शनिवारी शुक्रवारी या दिवशी महाराष्ट्रातून किंवा कर्नाटकातून जे नंदीध्वज येतात, लाखो नंदीध्वजाचं आगमन मंदिराच्या परिसरामध्ये होतं. लाखो भाविकांचं आगमन मंदिराच्या परिसरामध्ये होतं आणि 3 तारखेला पहाटे 2 वाजता या यात्रेची सुरुवात काकड आरतीने सुरुवात होत आहे. 10 वाजता श्रीची महापूजा होते आणि दिवसभर भाविकांचे जे नवे स्नाने असतात ते दिवसभर होतात आणि रात्री पुन्हा श्रीची 10 वाजता महापूजा होते आणि 11-12च्या सुमाराला दोन्ही गावातील मानकरी, अंदूरचे मानकरी आणि नळदुर्गचे मानकरी, हे दोन्ही गावातली मानकरी ज्या त्या गावातून यात्रेसाठी निघतात आणि बरोबर 12 वाजता अंदूरचे मानकरी ह्या वसंतनगरच्या डोंगरावर येतात. तिथं मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई होते आणि नळदुर्गचे मानकरी तिकडून निघतात. दोन्ही काट्याचं आणि घोड्याचं आगमन मंदिर परिसरामध्ये होतं आणि सुरुवातीला नळदुर्गची काठी पुढे येऊन ह्या सर्व छबिना मंदिरावर टेकला जातो. त्याचबरोबर मंदिरामध्ये दोन्ही मानकऱ्यांचा मानपान केला जातो. मानपान केल्यानंतर दोन्ही मानकऱ्याच्या हस्ते श्रीची महापूजा होते. त्याबरोबर महापूजा होऊन आणि आजचा ह्या दिवसाचं मुख्य आकर्षण म्हणजे श्री खंडोबा आणि बानाई या दोन्हीचा विवाह सोहळा मंदिरावर आपण साजरा केला जातो. अक्षररूपी बंधारा सर्व मंदिरामध्ये मूर्तीवर आपण फेकून हा विवाह सोहळा साजरा करून आणि बरोबर छबिन्याला 2-2:30 वाजता छबिन्याला सुरुवात होते. त्याचबरोबर हा छबिना 6 वाजता मंदिरावर पुन्हा फिरून सगळीकडे फिरून 6 वाजता येतो आणि त्याचबरोबर यात्रेची सांगता होते आणि दुपारी 4 वाजता तिथं मोठ्या प्रमाणात कुस्त्याचा फड आयोजित केला जातो. ऐतिहासिक म्हणजे हे जे स्थळ आहे श्री खंडेराय आणि बानाई यांचा विवाह सोहळा इथं साजरा झालेला होता अशी आख्यायिका आहे. Incoming voice call from Sachin Gujan Sim 1. आता माझं एक सर्व भाविकांना आणि यात्रेकरूंना एक नम्र आवाहन आहे. यात्रेमध्ये येऊन सर्व आपले नवस्फूर्ती स्थळे करून शांततेत सर्व यात्रा पार पडावी, मंदिर समितीला सहकार्य करावं अशी सर्वांना एक नम्र विनंती करतो.